ती आहे तर जग आहे. जागतिक महिला दिन. सोशल मीडियावर सगळीकडे शुभेच्छांचा संदेश येत आहे. सगळीकडे खास महिलांसाठी कार्यक्रम होत आहेत. पण या दिवसाची खरी ओळख काय आहे? केवळ शुभेच्छा देण्यापुरताच हा दिवस मर्यादित आहे का? नाहीतर हा दिवस म्हणजे एक प्रचंड मोठ्या संघर्षाचं, असंख्य महिलांच्या त्यागाचं आणि अन्यायाविरोधाच्या लढ्याचं स्मरण आहे. तुम्हाला माहीत आहे का, 8 मार्च हा दिवस साजरा करण्यामागे एक शतकानुशतकं जुना इतिहास आहे. एक असा इतिहास जो रस्त्यावर उतरलेल्या हजारो स्त्रियांच्या पायातील रक्ताळलेल्या खुनांनी लिहिला गेला आहे. तर काय आहे ते प्रकरण? का साजरा केला जातो महिला दिन? हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. साल होतं 1908. ठिकाण होतं अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर. जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या या महानगरात त्या काळी वस्त्रोद्योगाचे मोठे कारखाने होते. या कारखान्यामध्ये हजारो महिला काम करत होत्या. लहान वयापासून अंधाऱ्या खोल्यामध्ये तासनतास, कधी कधी 12-14 तास सतत काम करावं लागत. पण त्या बदल्यात मोबदला अत्यंत कमी. त्यात भर म्हणजे समाजात महिलांना दुय्यम स्थान होतं. त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यांचे विचार, त्यांच्या मागण्या, त्यांचे प्रश्न याचा कसलाच विचार नव्हता. जणू त्यांचं अस्तित्व दखलपात्र नव्हतं. पण या महिला मुक्तपणे सहन करणाऱ्यांपैकी नव्हत्या. त्या वर्षी हजारो महिलांनी एकत्र येऊन न्यूयॉर्कच्या रस्त्यावर ऐतिहासिक आंदोलन केलं. त्यांच्या मागण्या साध्या पण न्यायसंगत होत्या. कामाचे तास कमी असावेत, वेतन योग्य असावं आणि महिलांनाही मतदानाचा अधिकार असावा. या आंदोलनाला इतिहासात 1908 न्यूयॉर्क वुमन गारमेंट वर्कर्स स्ट्राईक म्हणून ओळखलं जातं. या एका आंदोलनाने जगभरातील महिलांच्या हक्काच्या लढ्याला एक नवीन दिशा दिली. न्यूयॉर्कच्या त्या आंदोलनाची धूग युरोपापर्यंत पोहोचली. 1910 साली डेन्मार्कमधील कोपनहेगन या शहरात महिलांच्या हक्कासाठी एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली. या परिषदेमध्ये जर्मनीच्या समाजवादी नेत्या क्लेअर जेक्टिन यांनी एक क्रांतिकारी प्रस्ताव मांडला. त्यांचं म्हणणं होतं, जगभरातील महिलांच्या हक्कासाठी दरवर्षी दिवस ठरवला पाहिजे. त्या दिवशी जगातल्या प्रत्येक महिलेने एकत्र येऊन आपल्या समान हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे. हा प्रस्ताव इंटरनॅशनल सोशलिस्ट ह्युमन कॉन्फरन्समध्ये सादर झाला आणि अनेक देशांनी त्याला उत्साहपणे पाठिंबा दिला. क्लॉरा जेक्टिन यांच्या एका दूरदृष्टीपूर्ण विचाराने पुढे जगभरातील कोट्यावधी महिलांना एक सामान्य ओळख दिली. त्यांचं नाव इतिहासाच्या सुवर्ण पानावर कोरलं गेलं. 1911 पासून काही देशांमध्ये महिलांसाठीचा हा खास दिवस साजरा होऊ लागला. हळूहळू त्याचा प्रसाद वाढत गेला, देश वाढत गेले आणि हा दिवस एक जागतिक चळवळीचं प्रतीक बनला. अखेर 1975 साली संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजेच युनायटेड नेशनने अधिकृतपणे 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला. हा निर्णय म्हणजे केवळ एक तारीख ठरवणं नव्हतं, तो होता जगभरातील महिलांच्या शतकभराच्या संघर्षाला दिलेला मान. एका रोपट्याचं रूपांतर वटवृक्षात झालं होतं. आज आपण महिला दिन साजरा करतो आणि ते साजरा करायलाच हवं, कारण आज महिला खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. शाळेपासून अंतराळापर्यंत, शेतापासून संसदपर्यंत ती सगळीकडे आहे, लढत आहे, जिंकत आहे. पण एक गोष्ट मनात ठेवणं गरजेचं आहे, हे शिक्षण, ही नोकरी, हे मतदानाचे अधिकार, हे स्वातंत्र्य, हे सगळं आपोआप मिळालेलं नाही. यासाठी कित्येक स्त्रियांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. काहींनी तुरुंग भोगले, काहींनी अपमान सहन केले, काहींनी आपलं संपूर्ण आयुष्य या लढ्यासाठी वाहून घेतलं. त्यांच्या या संघर्षाची आठवण म्हणजेच आजचा हा दिवस. फक्त साजरा करण्यासाठी नाही, संघर्षाच्या जाणीवेचा आहे. हा लढा फक्त परदेशातला नाही, आपल्या भारतातही, आपल्या महाराष्ट्राच्या मातीतही अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या ज्याने समाजाच्या जुलमी परंपराला झुंज दिली. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी स्वतःवर दगडशेण खाल्ले. रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे या सगळ्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी स्त्री स्वातंत्र्याचा झेंडा उभारला. आजच्या आधुनिक युगात कल्पना चावला अंतराळ झेपावली. इंदिरा नुईने जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीची सूत्रे सांभाळली. पी.व्ही. सिंधूने खेळाच्या मैदानात देशाचा झेंडा उचलला. ही नावे म्हणजे केवळ यशाचा गाथा नाही, ती आहे त्या संघर्षाचे फळ. त्यांनी स्वतःसाठी नाही, पण पुढच्या पिढीसाठी लढत राहिलं. आज महिला दिनानिमित्त फक्त फुलं द्यायची, शुभेच्छा द्यायची आणि एक फोटो टाकायचा एवढं पुरेसं नाही. खरा बदल होतो तो रोजच्या जगण्यात. घरातल्या मुलीला शिक्षणाची समान संधी देणं, कामाच्या ठिकाणी स्त्रीचा आवाज ऐकणं, सार्वजनिक ठिकाणी तिला सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करणं, हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. आणि या देशातल्या, या समाजातल्या प्रत्येक स्त्रीला हे जगायला हवं. तू एकटी नाहीस, तुझ्या मागे शतकानुशतकं झुंजलेल्या असंख्य स्त्रियांची शक्ती आहे. तुझ्या प्रत्येक पावला त्यांचा आत्मा आहे. तू जे स्वप्न पाहतेस ते केवळ तुझं नाही, ते त्या सगळ्यांचं आहे ज्यांना कधी स्वप्न पाहायची परवानगी नव्हती.
8 मार्चचा दिवस म्हणजे एक आठवण आहे की जगणं सोपं नव्हतं, पण लढलेल्यांनी ते सहज केलं. आज आपण जे घेतो ते सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी कोणीतरी झुंजलं, त्यासाठी कोणाचा आवाज दाबला गेला, त्यासाठी कोणाच्या स्वप्नांना लगाम घातला गेला. म्हणूनच आज आपण फक्त साजरा करत नाहीत, आज आपण कृतज्ञ होतो. आपण वचन देतो की हा संघर्ष व्यर्थ जाऊ देणार नाही. आपण ठरवतो की आजच्या आणि उद्याच्या प्रत्येक स्त्रीला आपण एक सुरक्षित, सन्मान आणि सन्मानाचा जग देऊ. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा, कारण ती आहे तर जग आहे. आजच्यासाठी एवढंच. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा कसं काय.